हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही भगवद्गीतेचे कडे अध्याय मोक्ष संन्यास योगासची सर्व अध्यायाचे एक समरायझेशन हांगा कृष्ण करतरस. जलारी प्रथम ಸ್ವಲ್ಪ श्लोकांतो तो त्रिगुणाचे विषयो विस्तृत जावन सांगता. हाका कारण कसं म्हणून म्हणारी सर्व प्रकृतीचे ही गुणे ही प्रकृतीन तशिले प्रकृतीन तू आईले प्राकृत शरीर घेवन येईल मनशाक साधनेक हे प्राकृत गुणच कारण जाता जव बाधक जाता. साधन कोरका जाल्यार साधकय हे सात्विकादी सत्वादी त्रिगुण बाधकय सत्वादी त्रिगुण तश्चावनो हे त्रिगुणाचे विषयो आम्ही समजावून अर्थ कोण घेवका. तश्चावनो परमात्मा हांगा त्रिगुणाचे विशयांतो अनेक विस्तृत जावनो सांगतरस गुणत्रय विभागांतू सांगला आतोपास विस्तृत जावन सांगता. त्रिगुणाक संबंध पावेल तशी सात्विक कर्तृ जाल्ले सात्विक कर्म जाल्ले तांत भितरी सात्विक आहार ज्ञान त्या परे सांगेल परमात्मान. हांगा सात्विक कर्तृ सात्विक कर्म ताजे नंतर सात्विक परमात्मा सुखा विषयी सांगतरस. ते सात्विक सुख म्हळ्यार कसं न्ही, राजसिक सुख म्हळ्यार कसं न्ही, तामसिक सुख म्हळ्यार कसले म्हूण सांगून परमात्मान सांगले. सात्विक सुखांतू केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार इंद्रियांनी आत्मबुद्धी प्रसाद जे म्हणले देवाल अनुग्रह सात्विक सुख मेळका जाल्यार सुरवे जावका. तशी केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार शुद्ध मन आशिल्ल्या जनाक मात्र इंद्रिय निग्रह मनशुद्धी एकाग्र मन असल पुरे आशिल्ल्यांक सात्विक सुख मेळटा म्हूण म्हणटा. तशीची राजसिक सुख म्हूण म्हळ्यार केन्नाय आनी सात्विक सुखाक इंद्रिय मन निग्रह करून बाह्य सुखाचे अगत्य ना तांकां आंतर्यांतू मेळचे तसले एक अनुभूती जेवची तसले सुख परमात्माला अनुभूती जेवची तसल सुख आत्मबुद्धी प्रसादजम परमात्माले अनुग्रह जेना मान जातीये. तशी मागीर राजस सुख सांगता इंद्रिय सुखा निमती जेवचे तसल सुख ते राजस सुख सुरवेक अमृतावरी दिसल्यारी कडेक विशावरी. सात्विक सुख सुरवेक कश्ट सुरवेक विशशी दिसता जाल्यार तें मागीर अमृत जाता. तशीची मागीर तामस सुख म्हूण म्हळ्यार तो तेच सांगता कसं न्ही निद्र आलस्य प्रमाद हाजे निमती जाल्यार सकडी सुख आनी सुख म्हूण दिसचे ते सुख न्ही तें मोहनमात्मानः म्हळ्यार मोहा घालची तसल सुख. तशी कडेर तय आमी भोगचेची सुख हेंची सुख निजावन सुख कसं म्हणू कडेर तय मनशाक कळना की तें तामस सुख म्हणून घेता. ताजे नंतर परमात्मान म्हणलें न तदस्ती प्रतिव्याम वा दिविदेवेशु वा पुनः सत्वं प्रकृतीही मुक्तम देभिः स्यात्रिभिः गुणैः. हे तिनी गुणां दुखून मुक्त जाल्ले प्रकृतीच्या जावन आशिल्ले तिनी गुणां दुखून मुक्त जाल्ले भुंयत जेवो स्वर्गांत जेवो कोणीय ना म्हणटा ते खंडीत कसं लेखा म्हूण म्हळ्यार ब्रह्म समीत प्राकृत शरिराचे सुरवेक परमात्मान प्रकृती सृश्टी करची आनी ताजे अधिश्ठात्र महालक्ष्मी ती तिणें ब्रह्मा सृश्टी करचे म्हळ्यार सुरवेक प्रकृती ती सुरवेक कसं करता म्हूण म्हळ्यार हे पंचभूतात्मक जावन आशिल्ले पंचतन्मात्रा मागीर महतत्व मागीर अहंकार तत्व मागीर पंचभूत अशी पळय तिणी सृश्टी करची म्हणटना मागीर महतत्वाचो ब्रह्मान जन्मा येतरी आतां आमकां दिसच्या पुरो सम पळोवचें गेल्यार तें अमृणी सुक्तांत महालक्ष्मीन सांगूस हांव म्हाका परमात्मान जन्म दिलोलो म्हळ्यार म्हाका कोण जन्म दिला की तो अंतः आपसू समुद्र म्हणटा ती म्हळ्यार अंतः आपसू तो समुद्रा भितर आसा तो कोण तसल्यार शेषशयन जावन आशिल्लो परमात्मा
तांत दुखून आपण इल्ली तागेल्या दुखून ताणें म्हाका सृश्टी केलें मेगेल मूर न्ही दुखून आ ब्रह्मा सृश्टी केलें म्हणून अमरिणी सुक्तांत ती सांगता. म्हणटना ब्रह्म तिगेल सृष्टी पुरे प्रकृतीच्या म्हणटना ब्रह्मादी देवते समीत प्राकृतची त्यांनी सात्विक गुण चड आशिल्ले आसच्या पुरोची तशी ते तो सांगता भुंयीत जेवो स्वर्गांत जेवो खंयी भुंयीतूल मनुष्य स्वर्गांतुले देवते प्रकृतीच्या गुणा दुखून बिडगडे ना तांकां म्हणून म्हणटा. आतां त्रिगुणा विशयी ताणें विस्तृत एक विवरण दिला. तदनंतर जीवाक एक स्वभाव म्हूण आसा. स्वभाव ते स्वभाव ताजी एक विवरण कृष्ण दितर आसा. भुंयीत जेवो ऊर्ध्वादी सप्त लोकांत जेवो समस्त जीवराशी ह्या प्रकृतीच्या त्रिगुणाच्या अधीन जावन आसता म्हूण म्हणलेलो परमात्मो. आतां ते त्रिगुणाक प्रति एक जीव कशी बद्ध जाल्ला म्हूण सांगता. प्रत्येक जिवांतू हे त्रिगुण सम्मिळीत जावनू आसा. आतां उदाहरण एक आमकाची आमी पळोवन घेवया. आमी गुणत्रय विभागांतू पळयलें न्हय मे काल टायम तेवय अवधी म्हणटा पळय एक दिसा अवधींतू सात्विक अवधी राजसीक अवधी तामसीक अवधी म्हणून आसा हें आमी गुणत्रय विभाग योगांत पळयलां. सकाळीं सात्विक अवधी तेश्चेवन पळय वग्गी उठका अध्ययन करका वयर वता सुर्यान वयर वता अपराहन राजसीक मागीर पळय सांजे नंतर तामसीक गुण आमकां न्हीद येवची आळसाय जेवची देहा वोंट जेवचे पुराय संजवळ नंतर पळय तशी जिवांतू त्रिगुणाचे भेद एक शरिरांतूय त्रिगुणा भेद आसता. एकच शरिरांतूय त्रिगुण सम्मिळीत जावन आसता. आतां आमी आमकाची आलोचना करून घेतल्यार सात्विक बुद्धी आसा आमगेल्यांतू राजसीक चड आसच्या पुरो जाल्यार सात्विक ना म्हणणें आसा. तामसीक तेवा येता क्रोध येता चड न्हीद काडया म्हूण दिसता आळसाय जाता ह्या पळय तामस गुण म्हळ्यार दीश मारचे करचे म्हणणें हें आळसाई न्हीद आनी एक चुकी आमी करता पळय प्रमाद हे पळय तामस गुणची. हे तिनी गुणय एक मनशाल शरिरांत आसता. तशी जिवाले स्वभावाचे निमती जावन कृष्णान चातुर्वर्णीय म्हणलेलें. चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्वा गुणकर्म विभागशः गुणाक त्रिगुण गुण म्हळ्यार त्रिगुणा विशयी ताका संबंध पाविले कर्म करचे. कोणालांतू सात्विक गुण चड आसा पळय तांणी सात्विक कर्म करताची राजसीक तामसीक उणे तेची तामसीक गुण चड आशिल्चे न्हय निद्येंतू अळसायेंतू जीवन करताची तांगेलांतू सात्विक राजसीक गुण उणे आसता. तशी तांगेल गुणकर्माक समजावन हांगा सात्विकादी गुण जाती म्हणील विंगडाची जाती म्हळ्यार ही जन्म म्हणून लेखू येता. जनन आतां आमी एक खंयची अन्ना आम्माल पोट्टा आयलीची तांणी खंयची एक ब्राह्मण वर्णाकी क्षत्रिय वर्णाकी वैश्य वर्णाकी शूद्र वर्णाकी सर्वल्यांचे म्हूण जाल्यार तांगेल पोट्टा जन्म आयले कुळ्ळें आमी जन्मतः ब्राह्मण जाल्लींची ब्राह्मणान जाल्लेली चेडूं जन्मतः ब्राह्मण म्हूण जाल्लींची जाल्यार वर्णान तांणी ब्राह्मण म्हूण सांगता म्हूण ना. तें कसं जालें म्हूण म्हणलें आनी मुखार येवचे श्लोकांत तूं कळटा जेवो तशी आतां त्रिगुण आनी ताका अनुगुण जावन करचे कर्म ताका अनुगुण जावन आसूची शिवाय वर्ण ताका जाती म्हणची. आतां वेद प्रमाणान तूं जाती म्हणलेली ना म्हूण आमी केलचे दिसा पळयली की तशी एक सामाजीक जावन एक वेवस्थे खातीर परमात्मान केल्लें तसलें तें एक चातुर्वर्णीय ते एक समाज चंद रितीर चोलका जाल्यार चारी वर्णाचे चारी रितीचे जन जवकाची म्हूण सांगून जाल्यार ते आत्त जाती म्हूण प्रचलीत जाला. जेवो आतां ते आमकां मुखार हें पळय अध्ययन करता जाती वर्णाचे विशय कसो म्हूण कळटा. आतां एक त्रिगुण विभागांत परमात्मो कालचे दिसाक सांगलें कसलें म्हूण म्हळ्यार त्रिगुण विभाग केवल सात्विक राजसीक तामसीक तांतू जाल्ली म्हूण ना. ते सात्विक म्हणलेल्या विभागांतूय उपास सात्विक राजसीक तामसीक राजसीक म्हणलेल्या विभागांतूय सात्विक राजसीक तामसीक तशें पळय भेद आसा. ಸ್ವಲ್ಪ गोंदळ जावचे विशय जाल्यार बन्नंजेन चंद करून सांगलां हें तेची हांव सांगता हांगा अर्थ जायना म्हूण ना जाता.
ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಜವಚಪರೋ ಜಲರಿ ಏಕ್ ಬಂದರ್ ತುಜೈನಿ ಅನ್ನೆಕ್ ಬಂದು ವಾಪಸ್ ಸುರ್ದುಕೂನ್ ಭಗವದ್ಗೀತಾ ಐಕಲ್ಲರಿ ये स्टेज आयतना म्हळ्यार मोक्ष संन्यास योग आयतना आमकां ಸ್ವಲ್ಪ चड अर्थ जाता. तशी अध्ययन करतर सुका एक पंत ऐकल कुडलें जल्ली म्हणना, एक पंत शिकली कुडलें जल्ली म्हणना कसं ते आमगेलें ज्ञान वाडूका जाल्यार आमी पदे पदे शिकूका जाता. प्रती पंत शिकतना आमकां खंयची एक विशय हायलायट जावन मेळटा आमगेल्या मनाक परमात्मालो अनुग्रहार. तशीच ह्या त्रिगुणाचे विशय ಸ್ವಲ್ಪ गोंदळ जाल्यार अपास री म्हळ्यार री वायज करचें म्हणटा पळय ओपास सुरदुकून कर्मयोग दुकून म्हळ्यार सुरदुकून आयकल्यार लायक नानांतले कर्मयोग ज्ञानयोग मागीर हे गुणत्रय विभाग योग पदे 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 वाजीत आमकां समजावन मनावत हें समजावन मनावत म्हळ्यार कसं लेख म्हळ्यार परमात्मा एक ते प्रयत्न एक अनुग्रह करता. तागेले निमती आमकां मनावचका शिवाय आमी जावन आमी अर्थ करून घेवची म्हणून पटयत ते. तशी अंतू आतां एक विभागांतू वापस 3 विभाग आसा म्हणना बन्नंजे गोविंदाचार्यांनी छंद करून सांगला हें कशें म्हळ्यार मनशालांतूय नराधम म्हणून घेवची जीव आसाची तांणी तामस जीव म्हणून घेताचे मनशालांतूय आसत न्हय. आतां पळय आमी लोकांतू कितली जन आसाची आमी टेररिस्ट म्हणटाची जेव कोणाक कातोरून घालताची विंगडाले संपत अपहरण करताची ताजे खातीर कसले करताची दुसऱ्याले स्त्रियांक तांडून व्हरचे लोकांत आमी कसल सकट पळयता पळय मनशान करची हें तांणी नराधम म्हणून घेता पळय तांणी बरे तामसी गुणाचे. तशें पळोवचें गेल्यार दैत्य आम्यात राक्षसांगेली काणी पळयला हिरण्यकशिपू हिरण्याक्षू कालनेमी शिशुपालो दंतावक्त्रो कंसू कितली सकट राक्षसांगेल काणी पळयला पळय तांकांय तामसनी राजस स्वभाव मिश्रण जावन आसता. आतां दैत्य राय कालनेमी एकलो आतां कंस जावन येयलो आमी पळयल्यार तांणी तामसांतू तामस म्हळ्यार तांणी तामसांतू तामस म्हळ्यार कसं तो पळय कडेकय विष्णून बाद दिता तो देवतेंक बाद दिवन वापसय कंस जावन येता वापसय तो कांय तांतू सुदारसना तांतूय बाद दिता. आतां कंसाक कृष्णान मरण दिल्लें म्हणलें कुडलें कंसूय मोक्ष पावलो म्हणलें ते आमकां शास्त्र मध्वाचार्य सांगता. तांणी पुराय अंधतामिस्र लोकांत तसची अंधतामिस्र लोक म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार आतां आमी पळय साधन करून मोक्ष म्हळ्यार एक लोकावताची तशीच ते राक्षसालांतू तामस स्वभाव आसूची राक्षस पळय आसा पळय तांणी आतां अंधतामिस्र लोकांत तसची नित्य दुख्खाच्यो लोक तो कशी मोक्ष लोक नित्य सुखाच की तशी नित्य दुख्खाच्यो वापस तांणी थंय दुखून वयर येवन वापस साधन करूं म्हणना. तांकां साधन करच्या कितले की अवकाश दिवन साधन तांगेल तीची तांगेल गुण तेची म्हूण जाली नंतर आतां तांकां पुरे परमात्मान अंधतामिस्र लोकांक घाल्ला म्हूण सांगून आमी पळयतात न्हू पुराणांत न्ही. तशी आतां तामसांतू तामस जावन आशिल्ले जन ते कालनेमी कंसू इत्यादी. आतां मानवालांतू मनशालांतू राजस आनी तामस तांकांय ಸ್ವಲ್ಪ वायट गुण चड आसता. हे राजस गुणाचे तांणी नित्य संवसारी आतां आमी प्रेम म्हणचे पळय राजस गुणाचे अशान समसाधन केले शिवाय आमकां मोक्ष येना. अंधतामिस्राकय आमी वचाना नित्य संवसारी जन सदा आमी जनन मरण चक्रांतू येतर आसतले. आनी आनीक कॅटेगरी कसले म्हळ्यार राजस सात्वीक तांणी मोक्ष योग्य हें साधनेन साध्य जाता. ते आतां मोक्ष योग्य राजस सात्विकालांतूय 4 विध आसा. ताजे खातीर परमात्मान आतां आमकां आमगेलांतू एक राजस गुण मनशालांतू राजस गुणाचे आसा. तांणी नित्य संवसारीची तांणी सदा सर्व काळ जनन मरण चक्रा परिभ्रमण तर आसताची. आनी मोक्ष योग्य जिवालांतू परमात्मो ते राजस सात्वीक जनांक मोक्ष योग्य म्हूण करता. तशें पळोवचें गेल्यार राजस की आमी राजस सात्वीक की म्हूण चिंतन केल्यार आमी राजस सात्विकांत आयिल्लेंचें म्हूण लेखीत दिता म्हळ्यार ते राजस सात्वीक जनालांतू परमात्मान 4 वर्ण केले. मोक्ष योग्य ब्राह्मण
मोक्षयोग्य क्षत्रियांतूय असची मोक्षयोग्य पळ्यात ब्राह्मणांतूय राजस सात्विक जन असची ब्राह्मणांतूय राजस राजस जन असची क्षत्रियांतूय राजस सात्विक असची राजस राजस असची वैश्यालंतूय राजस सात्विक राजस राजस असची शूद्रालंतूय राजस सात्विक राजस राजस अस ತಂತು राजस सात्विक खंय कोण असची त्या ब्राह्मण जवो क्षत्रिय जवो वैश्य जवो शूद्र जवो तांणी पुरे मोक्षयोग्य जीव म्हूण आतां जीव स्वभावान जाल्यार चारय विभाग खंयचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जीवाले गुण आनी गुणा निमती त्रिगुणा निमती तांकां एक कर्म करूं योग्यता दिवन पात्रता दिवन तांकां ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हूण परमात्मान केलेले तांतू राजस सात्विक गुण प्रबल जावन आशिल्ले जन पुरे मोक्ष योग्यची तांणी ब्राह्मण जवोची पळय ब्राह्मणांतू कितलेकी मोक्षयोगी ऋषी मुनी हांणी पुरे मोक्षयोग्य जीव वय क्षत्रियालांत आमी जनकादी राजर्षी पळयताची तो राजस सात्विक तो तांणी पुरे मोक्षयोग्य म्हणलें वय अमरीशू क्षत्रियो राजस सात्विक तो एकादशी उपवासांनी करून मोक्षयोग्य तो वैश्य आतां आमी वैश्य पळयतना धर्मव्यादालांनी काणी पळयताची आमी वय तांत भितर पळयात तो राजस सात्विक गुणाच्यो शूद्रालांतूय आमी पळयताची मस्त आतां संत परंपरेंतू कनकदासू हांणी पुरे खंयचे नीच वर्णाचे वय जाल्यार तांगेलांतू ते सात्विक गुण आशिल्ले देखून तांणी मोक्षयोग्य म्हणून घेतले म्हळ्यार आतां हाजे अर्थ कसो जालें म्हळ्यार परमात्मा केवल जाती निमती ब्राह्मणां मात्र मोक्ष शूद्रांक ना क्षत्रियांक चान्सस आस तशें पुरे आमी लेखची हे ना चारय वर्णांतूय परमात्मा मोक्षयोग्य जीव आसची आसा म्हणून म्हणटा तांणी कोणेय चडय न्ही उच्च नीच काणे न्ही हे भगवंता म्हूण म्हणटात न्हय उच्च नीच कसं म्हणू परमात्मा मात्र गोतस्त ते कळवे आमी हांगा आमी उच्च जातीचे वय आमी ब्राह्मण उच्च जातीचे परमात्मान खंयची एक जन्मान तुले योग्यतेन आमकां ब्राह्मण जीव दिला ब्राह्मण शरीर दिला कर्म करताचे आमी तेदना आमी योग्य ब्राह्मण मोक्षयोग्य ब्राह्मण जालींची आमी कर्मान कसले करनाचे तेदना आमी ब्राह्मण म्हळ्यार जन्मान मात्र जालींची जातीन मात्र जालींची कर्मान ब्राह्मण जायनीची कोण कर्माने ब्राह्मण तांणी मोक्षयोग्य इतलें लागल्या पुरो तशी हांगा कोणीय चड कोणीय उणें उच्च जाती नीच जाती म्हणना जीव स्वभाव राजस सात्विक म्हूण जाल्यार ते वर्णाचे विहित कर्म तांणी करताचे म्हूण जाल्यार खंयचे वर्णांत तांणी जन्म आयल्याची ताजी धर्म तांणी पालन करता म्हूण जाल्यार तांणी मोक्षयोग्य ह्या गितेंतू परमात्मान कर्मयोग प्रतिपादन करतना सांगलां तरी आतां हे सात्विक राजसीक तामसीक हे तीन गुण तांतूचे अंश म्हळ्यार त्या गुणाचे प्रभाव ताजे निर्धारान ते चातुर्वर्ण्यांतूय अनेक विभाग केला म्हूण सांगून बन्नंजी गोविंदाचार्य सांगताचे आतां ब्राह्मणांतू अत्युत्तम साधन केलेल्यांक परमहंस म्हूण म्हणटाचे हे परमहंस म्हूण म्हणल्यार तांगेलांतू सात्विक अंशू 90% आसता खंय 10 अंशू राजसश्च पुरो हें ना तामसीक नांची ना तांणी परमात्मा विशयांतूची अनुगाल चिंतन करून नासताची तशी तांतू राजसीक तामसीक गुण आसल्यार केवल 10% ते 10%अंतूय नम्माल राजसीक आसच्या पुरो खंयी एक तामस गुण आसतले म्हळ्यार तांगेल तामस गुण कोणाकय मार्ची करच्यांतू आसना तांगेल तामस गुण कसो म्हळ्यार चिक्के कोप येवच्या पुरो ऋषी मुनींतूय आमी कोप पळयला न्हय तशी जाल्यार तांगेलांतू 90% सात्विक तशें तांणी मोक्षयोग्याची परमहंसाल नंतर हंस म्हूण म्हणलेले एक कॅटेगरी येता तांणी 85% सात्विक 15% राजस तामस गुण बहुदक तांकां 80% सात्विक तांणी एक कडेन वास करनाची स्थिरची वास न्हय तांगेले निरंतर तांणी गुंतर आसचे हें परमहंस हंस बहुदक कुटीचक ह्या पुरे आमी हाजे पशी फुडें हांगेले विशय पुरे भगवत गीतेंत पळयला ओपसप्प सांगा म्हूण म्हाका दिसना
तशी जाल्यार त्यांनी वास करतले नाही म्हणटना तुमकां तें उडक असं विचारप बहुदक म्हूण कोणा सांगिल्लें. ರಾಜಸ ತಾಮಸ್ ಗುಣತಂಗಿಲ್ಲಂತೂ 20% ತಶಿ ಕುಟೀಚಕ ತಂಕ 75% ಅಂಶು ಸಾತ್ವಿಕ ತಂಗೆलो तन्नी बहुदक्काल वरीची जलरी एकच तांगेल वरलेल पुरे नीती नियम बहुदक असं पळय संन्यासीलांतू तशी तन्नी जलरी तन्नी मात्र बहुदक्काल वरी भोंवतर सणाची एक कडेन वास करून नासताची तांगेलांतू ही राजस तामस गुण आस 75% हे मागीर साधना उणी करून 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 मागीर वरलेले सात्विक अंश चड करून करून घेवची ह्या पळय प्रयत्न साधना. मागीर वानप्रस्थेताची वानप्रस्थालांतू सुरवेक आतां वानप्रस्थ आमी रायांगेल काणयेनी पळयलें सुरवेक तांणी ग्रहस्थ जावन आसताची तांगेले चेडूं प्राय आयली कुडले तांणी रानां वताची मागीर साधन करताची तांगेलांतू 30% राजस तामस गुण आस 70% सात्विक तांणी तांकां अग्नी आतां वानप्रस्थ आश्रम घेतिल्ले जनांक जाल्यार अग्नी कार्य आस जाल्यार तांणी वानप्रस्थ म्हूण चमकल नंतर मागीर ग्रहस्थाश्रम त्याग करून ब्रह्मचर्य पालन करूं अग्नी कार्य आसता तांकां थंय. तशी संन्यासात पळय ते बहुदक कुटीचक हंस परमहंस म्हळ्यार तांकां अग्नी क्रियेचे अदीक तांणी सोडटात ते त्याग करताची तांणी ऋणमुक्त जावन आसतात न्हय तशें न्हू तांणी सर्व सोण आत्मश्राद्ध म्हूण करूनच तांणी ते संन्यास पालन करचें देखून तांकां अग्नी ना निरग्नी तांणी. ब्रह्मचारी आश्रमांत आशिल्ले जन तांणी 65% सात्विक आसताची 35% तांगेलांतू राजस तामस गुण आसा जाल्यार तांणी ब्रह्मचर्य पालन करूं का तें करनी म्हूण जाल्यार ते धर्म पालन करना नातल्या बरें जाता. तशी ग्रहस्थ तांकांय 60% सात्विक वरलेले 40% राजस तामसीक गुण सांसारीक जीवन करूनच तांणी मोक्ष पाविले आमी पळयलां न्हय आतां पुरंदरदास मागीर संसारीक जीवन त्या करतात न्ही जाल्यार सांगिल्लें आतां आमी संत महान ताका पळयल्यार ग्रहस्थाश्रमांकय तांणी मोक्ष योग्य म्हूण सांगून आसाची. हे 7 नमुनेचे ब्राह्मण जीव म्हळ्यार जन्मानय ब्राह्मण कर्मानय ब्राह्मण आशिल्ले विशय हे. तशी आतां तसले सात्वीक प्रमाण कितले सुख हांगांतू म्हळ्यार 60% सात्विक म्हळ्यार ग्रहस्थ जन समीत येयलीची तांणी मोक्ष योग्य म्हूण जालीची. आतां क्षत्रियालांतू 55% सात्विकत आसल्यार तांणी मोक्ष योग्य म्हणून घेताची. मागीर तांणी तांगेलें कार्य कशें जालें म्हळ्यार समाजा रक्षण करचें तांकां तें रक्षणे खातीर ಸ್ವಲ್ಪ तांकां युद्ध इत्यादी कार्य करचें आसता जाल्यार तेवय पाप म्हणून घेना कृष्णान सांगलां न्हय धर्मा खातीर युद्ध केलें तें पाप म्हणून घेना म्हूण सांगून अर्जुना सांगता तो. तशी वैशालांतू 40% सात्विक गुण 40% राजसीक गुण 30% तामसीक गुण इतली सगळे आसल्यार तांणी वैश्य म्हणून घेताची. तांणी काम करचें कशें जाल्यार कृशी व्यापार आनी पळय तांकां आसक्ती. शूद्र सगळे समाजाक तांणी आधार तांणी सेवा मनोभावाचे तांतू 35 सात्विक राजसीक तामसीक स्वरूप स्वभावा निमती जावन ह्या 4 वर्ण केल्ले 4 वर्णाचेय मोक्ष योग्य जीव म्हूण सांगून बन्नंज गोविंदाचार्य सांगताचे. जाती विंगडण ना हांगा स्वभावा विंगडण मात्र केल्लेले म्हूण. आतां आमकां अर्थुजैनांतल्या तांणी कितले चंद उदाहरण दिलां पळय. एक घरांतू 4 जन बाबा वचचे म्हूण जाल्यार एकलो वेदांग शिकता ब्राह्मणाची घर म्हूण लेख्या ब्राह्मण घर ब्राह्मण जन्मान पुराय ब्राह्मण कुटुंबांत आयिल्लीची ब्राह्मण कुटुंब ते तांतू 4 जन बाबा वचताची पुराय ब्राह्मणाची. एकलो कथं करता म्हळ्यार हें वेदांग शिकून पाठप्रवचन करून तो एक गुरू शिष्य परंपरा करता म्हूण जाल्यार तो वर्णानय ब्राह्मण जालो. दोनीचो जातीन ब्राह्मण तेच ब्राह्मणान मलपूत तो कसो करता घर सगळेची यजमानीक पळोवन घेता सगळे घर पळोवन घेता तो शासन करून अशी चोलका तशी चोलका निग्रह करता सर्व जनाक चंद रितीर घर चलायसिता म्हूण जाल्यार तागेलांतू तो क्षत्र वर्णाचो जाती ब्राह्मण जाल्यार तागेले वर्ण कसो जाल्ले क्षत्र. तिनीचो त्या घराचे सर्व तोट तागेले बेसायो
तागेले हैनुगारीक घरान तो एक गाय गी असले ताजे सगळे तो पालन पोषण तो पळोवन घेता म्हण जाल्यार वर्णान तो वैश्य जातीन ब्राह्मण जाल्यार वर्णान वैश्य चारीचो सर्वांगेल सहाय्यक जावन आसता तो मालगड भावाक तागेले गुरुकुलान तो हेल्प करता दोनी भावाक घराचे ताणें यजमानीक पळोवन घेता आनी घरा जाय जाल्यार कसो तागेले एक अनुशासनारी ताणें सांगिल्ली तशी घरा जाय जाल्यार काम पुरें करून आसता तशीच तिनी भाव तो तोट बेसाय सकड पळोवन घेता पळय गायी कोडके सकड पळोवन घेता पळय ताकाय तो सहाय करता तशी 3 जणांकाय सहाय करून तो जीवन करता म्हण जाल्यार तागेले वर्ण शूद्र जाले सेवा मनोभावन वय म्हण तांणी जातीन ब्राह्मणाची तांगेले कर्म चंद रितीर केल्ले सात्विक गुण तांगेलांतू 60% आशिल्ले तशी म्हण जाल्यार तांणी 4 जणय मोक्ष योग्य ब्राह्मण मरणांतू येवनूय ब्राह्मण जन्मांतू येवनूय वर्ण जाल्यार तांणी तांगेले मूल ब्राह्मण धर्म सोडून आतां कशी तें म्हळ्यार आतां तांकां ब्राह्मण धर्म कसो संध्यावंदनादी करूं का परमात्माले निरंतर ध्यान करूं का आतां शूद्र जातीन तूं जन्मा येवन शूद्र वर्ण ताणें केल्ले म्हण जाल्यार ताका नाम जप करून असल्यार पुरो म्हण जाल्यार हांव 3 भावांक सेव करतलो हांव सर्व काम करतलो घरांत तूं म्हाका संध्यावंदनादी क्रमाचे अगत्य ना म्हूण सांगून त्या ब्राह्मण जातीन तूं म्हळ्यार ब्राह्मण आनम्माक जन्मा येयल केल्ल्यान तो शूद्र वर्णाचे काम करता जाल्यार सेवा मनोभावाचें काम करता जाल्यार तो ताणें हें ब्राह्मण तागेले नियत कर्मच पळय तें सोडून आतां हे एक घरा विशयी जालें समज स्थूल जावन पळयत जाल्यार आतां आमी समाजांत ब्राह्मण कुटुंबेन तूं आयिल्ले कितली जन मिलिटरीन तूं कामां आसाची कितली जन बँकांत तूं अटेंडर जावन अन्यकला अंडर कामां आसताची हे शूद्र वर्ण जाले तांणी सेव करचें न्हय एक मॅनेजींग डायरेक्टराल अंडर काम करचें म्हळ्यार तांणी तागेले अणती तागेले एक ताणें सांगिल्ली तशी आयकून तागेले आज्ञे प्रकार काम करचें जाल्यार वर्णान शूद्र म्हणून घेतलो मिलिटरीन कामां आसा तो जातीन ब्राह्मण वर्णान क्षत्रिय म्हणून घेतलो तशी एक यज्ञ याजना पौरोहित्य इतले पुरे करता स्वाध्याय प्रवचन करता पाठ प्रवचन करता म्हण जाल्यार तो जातीनय ब्राह्मण जालो वर्णानय ब्राह्मण जालो म्हणून वर्णान आतां सामाजीक एक कारकून जावन म्हळ्यार क्लर्क इत्यादी जावन काम करता ताणें तो जातीन ब्राह्मण जाल्यार ताणें हांव वर्णान म्हगेलें काम विंगड जना सेव करचें ना हांव शुद्रांक गेलो बरी म्हळ्यार शुद्र एकांतो जे कुटुंबेन येईल बरी हांव काय स्नान संध्या वंदनादी कोरका म्हणना म्हण लेखलाची चुकी जाता कृष्णान सुरवेक सांगला पळय ताचे खातीर हे कडेर इतली सांगतना कृष्ण सुरवेकची ह्या पळय आमी गोंदळ करून मना घेवचें न्हय म्हणूची कृष्णान कसं सांगला खंयची वर्णांत तुमी आसाची त्या वर्णाचे विहित कर्म करूं का म्हूण सांगला न्हय तशी जेवो आतां हें निजावन वर्णा पद्दती म्हळ्यार हक्क सांगचे जाती न्हय तशी तरी ब्रह्मान ज्ञानम अणती तो ज्ञान संपादन करल्यार ब्रह्म म्हळ्यार ब्राह्मण वर्णाचो ज्ञान संपादन केला तो ब्राह्मण जालो त्राण आशिल्लो क्षत्रीय जालो अपाय जातना सर्व जना रक्षण करता तो विश्य समाजाक जाय आशिल्ले सर्व आहार पुरयकी करतल्याक वैश्य म्हणटाची नाना जनस्य शुश्रूषा वो शूद्र सर्व जनांगेले सेव करतलो हे 4 वर्णाचे एक स्थूल विशय जाल्ले सूक्ष्म न्ही स्थूल विशय अर्थ करून घेवचे गोंदळ जाल्यार आतां हे विशय ज्ञान संपादने खातीर सांगिल्ले आमी इतलेच आमी अर्थ करून घेतल्यार जाल्ले की ब्राह्मण वर्णान तूं ब्राह्मण जातीन तूं आयिल्ले जन आमी आमगेले वर्णाचे नियम नियत कर्म सोडून इतले लेखले चलते तेन्ना आमी मोक्ष योग्य जीवाची जाताची इतले विशय सांगिल्ल्याचे उपसंहार इतलो सूक्ष्म कसं की इतले विशय सांगले मना गोंदळ जाले म्हूण लेखचे नाका आमी खंयचे जन्मना जायते शूद्रः म्हणला पळय तशी आमी जन्मान संस्कार ना नशी एक ब्राह्मण आनम्माल कुटुंबेन तूं येताची संस्कार ना मागीर आमगेले जिवा संस्कार मेळना आमी आमगेले वर्ण
आमगेले ते ब्राह्मण म्हणून जनन घेतिले तशी कर्म केले म्हणून जाल्यार आमी निचावन ब्राह्मण जाल्लींची मोक्ष योग्य जाल्लींची तशी लेखल्या जालें. आतां तो आनीक श्लोकान तूं सांगता ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परन्तपः कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणैः. आयचे टायम जाल्ले पायच्या दिसाक हे श्लोकाचे विस्तृत विशय सांगता. आजी सांगिल्लें सर्वय परमात्मा चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिगुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.